आपलं नाव काय आहे? वैभव महामुनी. ओके, कुठून आहात तुम्ही? सातारा, महाराष्ट्र. तर ओके, आपला काय बिझनेस सर? आपला रिअल इस्टेट आणि फायनान्सचा बिझनेस आहे. ओके ओके. बरोबर. आणि आपल्याकडून किती दिवस झाले तुम्ही सर्व्हिस घेताय? साधारण मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं. दीड वर्षापासून आपल्याकडून सर्व्हिस घेतात. ओके. हम्म. हम्म. आता तुमच्याकडे येण्याआधी मी 1-2 ठिकाणी ट्राय केलेलं, पण ओके. त्यांच्याकडून मला पाहिजे असं रिस्पॉन्स मिळाला नाहीये. आता बर. तुमच्याकडे कशी सर्व्हिस आहे, तुम्ही काय करताय? प्रत्येक वेळेस फोन वगैरे उचलताय माझे. ज्या हम्म. काही क्युरीज आहेत ते सॉल्व्ह मला करून देताय. बरोबर. त्या गरजेच्या असतात खूप, कारण की कसं आहे, टेक्निकल इश्यूज काय आला तर तुम्ही ते क्लिअर करून देताय. राईट राईट अ, राईट. ह्या ज्या गोष्टी तुम्ही करून देताय त्यानंतर तुम्ही मला अ, माझा जो डाटा पाठवताय बरोबर. कॉलिंगचा, हम्म. ते पण तुम्ही सपोर्ट करताय की म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही तुमच्यामध्ये, नाही का, म्हणजे बरोबर. तुमच्या सर्व्हिसमध्ये. ओके आता ओके. बाकीच्या ठिकाणी कसं होतं, हम्म. डाटा पाठवत नव्हते, एवढा वेळ नसतो कोणाला. ते एकदा हम्म. ऍडव्हर्टाईज लावले की ते सोडून द्यायचे, मग त्याच्यामध्ये बरोबर. टेक्निकल इश्यू आहे काय कुठं काय हे चेक हम्म. करत नव्हते ते. ओके. त्याच्यामुळे बरेच इश्यू येत होते. ज्या बरं. पर्टिक्युलर आपल्याला रिक्वायर्ड इन्क्वायरी आहेत त्या येत नव्हत्या. बरं. पण क्वालिटी लीड आता येत नव्हत्या. तुमच्याकडे जॉईन केल्यापासून ओके. तुमच्याकडे जॉईन केल्यापासून मला साधारण माझा जो बिझनेस आहे ते 1.5 ते 2 लाखापर्यंत वाढलेला आहे. ओके, म्हणजे मंथली तुमचा बिझनेस 1.5 ते 2 लाख रुपये होतो. हा, होतो. आणि आपलं डेलीचं बजेट 300 रुपये पर डे, बरोबर ना? हा, आपलं डेलीचं बजेट 300 रुपये. तीनशे बरोबर. रुपये रोज म्हणजे आपल्याला मंथली ऍडला जातात आपण फक्त. 9 ते 10 हजार रुपये खर्च करून तुमचा बिझनेस राईट, राईट. 2 लाख रुपये होतोय. राईट, 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 राईट. जबरदस्त जबरदस्त सर, कॉंग्रॅच्युलेशन. हम्म, हम्म, बरं. हम्म, हम्म. ते आतापर्यंत ऍडव्हर्टिजमेंट रन नाही करत येत अशांना तुम्ही काय एक तुमचा मेसेज देणार की? ऍक्च्युली कसं आहे, आता जे आपण हे जे न्यू जनरेशन आहे ते हम्म. सगळं टोटल डिजिटल. इंटरनेटचं आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट आता ऑनलाईन परचेस करताय तुम्ही, हम्म. बरोबर का? बरोबर. तर ऑनलाईन सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, पण आपला बिझनेस सुद्धा पण आपण ऑनलाईन नेला पाहिजे. बरोबर. ओके. हे हम्म. मला लोकांना सांगायचं आहे, आणि ऑनलाईन बिझनेस गेला तर तुमचा बिझनेस वाढू शकतो. ओके. आजकालचा जमाना नाही राहिला की जाऊन प्रत्येक चौकामध्ये स्टिकर लावणे बरोबर बरोबर. वगैरे, ह्या गोष्टी आता बंद झालेल्या आहेत. हम्म. मी बऱ्याच अजून सुद्धा ट्राय करतो की चौकातून आपण स्टिकर लावूया का क्लायंट येतील. अ, हम्म. पण एवढा नाही फरक पडत. बरोबर. म्हणजे अजून करतोय मी, पण हम्म. मी आता त्या दिवशी गेलेलो हम्म. पॅम्पलेट्स लावायला, पण एवढा काही फरक पडत नाहीये, त्याने ओके. लोक फोन करत नाहीत. बरं बरं बरं. पण ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट करताय तुमच्या चॅनलला, हम्म. फेसबुकला ऍडव्हर्टाईज लावून, हम्म. लोकांना काय पाहिजे आणि काय नको, ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथंच क्लिअर होऊन जात आहेत, त्यावेळेस बरोबर. तुमचा ट्रस्ट क्लायंटवर बसतो आणि राईट. क्लायंट तुमच्याकडे अप्रोच होतो ऑटोमॅटिकली. ह्या बरोबर. गोष्टी आहेत. तर जे पॅम्पलेट्स वगैरे आहेत, स्टिकर्स वगैरे आहेत, याच्यावरून आजकालचे क्लायंट जे आहेत या न्यू जनरेशनचे, हे बरोबर. तुम्हाला अप्रोच होणार नाहीत. राईट बरोबर. हा, हा ओके हा इंटरनेटचा फायदा आहे. ओके. म्हणजे हाच फेसबुक मार्केटिंगचा, बरं. इंस्टाग्राम मार्केटिंगचा फायदा आहे.